नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हितेश विद्याला तायडे पुन्हा माझ्या YouTube चॅनल तुमचं हार्दिक स्वागत करतो। तर मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी आपण अर्थशास्त्र या विषयाची तयारी कशी करायची ती या ठिकाणी डिस्कस केलं होतं। तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी आपण 2 वर्षाचे पेपर या ठिकाणी डिस्कस करणार आहे। 2017 चा PSI STA असिस्टंटचा पूर्व परीक्षा आणि 2018 ची PSI STA असिस्टंटची पूर्व परीक्षा या ठिकाणी आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे। आणि त्यानंतर पुढचं जे लेक्चर असेल त्यावरती 2019 चा PSI STA असिस्टंटचा पूर्व परीक्षा आणि ग्रुप सी ची या ठिकाणी एक्साइज इन्स्पेक्टर क्लेरिकल आणि टॅक्स असिस्टंटची या ठिकाणी 2019 चा पूर्व परीक्षा या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। त्या ठिकाणी मित्रांनो, 2017 चा हा पेपर आहे माझ्याकडे, जो PSI STA आणि असिस्टंट या ठिकाणी पेपर अतिशय महत्त्वाचा होता। तर बघूया की या ठिकाणी प्रश्न कसे होते आणि हे प्रश्न कसे या ठिकाणी आपण सॉल्व्ह करायला पाहिजे होते। ओके, त्या ठिकाणी मला प्रश्न क्रमांक पहिला जो विचारला आहे आयोगाने, अतिशय सोपा प्रश्न होता की ज्या वेळेला सरकार शासनाची वेतनात मोठी वाढ होते, म्हणजे काय की वृद्धी दर नोंदला आहे, म्हणजे सरकारचं या ठिकाणी इन्कम जर वाढलं असेल तर या ठिकाणी साहजिकच आहे की सरकारचं इन्कम वाढल्यामुळे वृद्धी ग्रोथ होतं। तर या ठिकाणी 9व्या योजनेवर प्रश्न विचारलाय। पहिला प्रश्न की 9व्या पंचवार्षिक योजनेत सेवा क्षेत्राने सर्वाधिक वृद्धी दर नोंदवला, या मागचे प्रमुख कारणे काय, म्हणजे सर्व्हिस सेक्टरमध्ये सर्वात जास्त वृद्धी दर का वाढली, आता कारण काय असं विचारलंय सरकार MPSC न। पुढचा प्रश्न ऑप्शन 1 शासनाकडून वेतनात मोठी वाढ, म्हणजे शासनाला पैसे जास्त मिळाले म्हणून। दुसरं असंघटित क्षेत्रातील वेतनात दरात वाढ। तिसरं बँकांकडील अधिक शाखा सुरू झाल्या। आणि 4 वैयक्तिक कोणतेही नाही। तर उत्तर काय पाहिजे, शासनाकडील वेतनात मोठी वाढ झाली आणि त्याच्यामुळेच या ठिकाणी सरकारला पैसे जास्त मिळाले। पुढचा प्रश्न विचारलाय, तुटीचा अंदाजपत्रक आवश्यकता भारतात यामधून निर्माण झालेली आहे। मग सरकार तूट का निर्माण करते हे बघा की तूट म्हणजे काय, अतिशय महत्त्वाचं आहे, त्याला समजून घ्या की महसुली तूट, भांडवली तूट आणि अर्थसंकल्पीय तूट। ओके, तर पहिल्यांदा समजून घ्या, महसुली जमा मायनस महसुली खर्च बरोबर जी तूट असते तिला म्हणतो आपण महसुली तूट। ठीक आहे, उदाहरणार्थ घेऊया की 100 रुपये जमा झाली, खर्च झाला 120 रुपये, तूट किती झाली 20 रुपये मायनस। ठीक आहे, दुसरा आपण जर विचार केला भांडवली तूट काय असते, तर भांडवली जमा मायनस खर्च। उदाहरण घेऊया की भांडवली जमा झाली देशामध्ये 200 रुपये, खर्च झाले 240 रुपये, तूट किती निर्माण झाली तर 40 रुपये। ज्या वेळेला दोघी एकत्र येतील म्हणजे महसुली जमा प्लस भांडवली जमा, महसुली खर्च प्लस भांडवली खर्च, त्याला आपण म्हणतो अर्थसंकल्पीय तूट। अर्थसंकल्पीय तूट, महसुली जमा किती 100 आणि 200 300 रुपये मायनस खर्च किती आला तर 240 आणि 120 360 म्हणजे किती 60 रुपये तूट, म्हणजे याला आपण काय म्हणू महस या ठिकाणी अर्थसंकल्पीय तूट। मग तूट का निर्माण होते, ज्या वेळेला जमेपेक्षा खर्च जास्त असतो, म्हणजे सरकार पैसे महसूल कमी येण्यापेक्षा सरकार खर्च जास्त करतं, अशा तूट निर्माण होते। पण तूट का निर्माण होते तर सरकार या ठिकाणी नवीन नवीन योजना सुरू करते, नवीन नोकरी भरती करते, नवीन यंत्र घेते, नवीन मशिनरी घेते। अशा काय करते सरकार, हे तूट भरून काढण्यासाठी सरकार RBI कडे जाते, RBI कडून कर्ज घेते। दुसरी गोष्ट आपले शेअर्स, आपले डिबेंचर्स, आपल्या हुंड्या या ठिकाणी RBI ला विकते आणि RBI ला या ठिकाणी तेवढ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपल्याला चलन घेते। किंवा तिसरं RBI ला सांगते की या ठिकाणी चलन निर्माण करा, नवीन चलन निर्माण करण्याच्या ठिकाणी सरकार तूट भरण्याचा प्रयत्न करतं किंवा बाहेर कर्ज या ठिकाणी सरकार घेत असतं। ओके, तर हे झाले या ठिकाणी तुटीचे भरून काढण्याचे मार्ग। ओके, तर प्रश्न बघूया आपण, तुटीचा अंदाजपत्रकातील आवश्यकता भारतामध्ये यामधून निर्माण झाली की का आवश्यकता निर्माण झाली तुटीच्या अंदाजपत्रकाची। 1 सार्वजनिक क्षेत्रातील योजनांवर आवश्यक तेवढा निधी जमा करण्यास शासनाचा अपयश। सांगितलं की जर शासनाला जर जमा जास्त झाली असती, पैसे जास्त असते तर शासन पैसे खर्च केले असते का, कर्ज घेतले असते का, नाही। त्यामुळे सरकार अपयश ठरलं, म्हणजे ठिकाणी पहिलं ऑप्शन बरोबर आहे। दुसरं विकासात्मक अनुत्पादक कामावर वेगाने होणारा खर्च,
म्हणजे सरकार जे पैसे इन्व्हेस्टमेंट करते, जो खर्च करतो, ज्याप्रमाणे प्रोडक्शन होते त्यावरती खर्च न करता ज्यावरती प्रोडक्शन होत नाही त्यावरती सरकारला खर्च जर केला असेल तर सुद्धा यावरती तूट निर्माण होते. बघा उदाहरणार्थ आता भारतामध्ये कोरोना व्हायरस आलाय. आता हा जो कोरोना व्हायरस आपण भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आलेला आहे तर यावरती सरकार समजा काही डॉक्टर आहे, काही नर्सेस आहे, काही वार्ड बॉय आहे, काही लोक आहे यांच्यावर खर्च करताय. मग हा जो खर्च आहे हा सरकारचा खर्च झालाय. इथून सरकार काही इन्कम आहे का? नाही. अर्थव्यवस्था लॅब झाली, अर्थव्यवस्था पूर्ण बंद झाली आहे. म्हणजे काय तर खर्च अशा तूट काय होते, जास्त निर्माण होते. मग तूट निर्माण झाल्याला सरकार काय करते? समास नाही आहे मग काय करेल सरकार? कर्ज घेईन. काय घेईन? कर्ज. आणि त्याच्यामुळे काय होईल की त्याच्यामुळे या ठिकाणी अर्थव्यवस्थेमध्ये परिणाम भोगावा लागेल. ऑप्शन 1 ए बरोबर, बी बरोबर, ए बी बरोबर, कुठलेच नाही. तो तर काय पाहिजे? ए आणि बी दोघी बद्दल. बघा अजून लक्षात ठेवा की जो प्रश्न आलाय तो महत्वाचा आहे की भारताचा आर्थिक शेष, आर्थिक शेषाचा अर्थ काय की आयातपेक्षा निर्यात जास्त. आर्थिक शेष म्हणजे काय? आयातपेक्षा निर्यात जास्त. लक्षात ठेवा आर्थिक शेष आपण म्हणतो व्यापार तोल, व्यवहार संग्रह, व्यापार तूट. लक्षात ठेवा व्यापार तूट. दुसरी व्यापार समतोल. तिसरी व्यापार अधिक्य. अधिक्य म्हणजे असतं. आता व्यापार तूट म्हणजे काय? ज्या वेळेला आयातपेक्षा निर्यात कमी असते, मग आयात समजा 100 रुपये, निर्यात 80 रुपये, तूट किती? 20 रुपये. याला म्हणतो आपण व्यापार तूट. आणि व्यापार समतोल म्हणजे काय? आयात पण सेम आहे, निर्यात पण सेम आहे, त्याला व्यापार तूट समतोल म्हणतात. मग व्यापार अधिक्य म्हणजे काय? ज्या वेळेला आयातीपेक्षा निर्यात जास्त असते, म्हणजे देणे कमी असतं, घेणे जास्त असतं, त्यावेळेला जे असेल आपण तो व्यापार समतोल, त्याला आपण तो अधिक्य, या ठिकाणी सिल्कीचा अधिक्य असे म्हणतात. तर मला प्रश्न विचारलाय ऑप्शन 1 प्रश्न बघा 1949 ते 50, 2012 ते 13 या संपूर्ण कालावधीत फक्त टिंबटिंब या 2 वर्षात भारताचा व्यापार शेष धन होता. धन याचा अर्थ काय की आपली आयातपेक्षा निर्यात जास्त होती. लक्षात भारताच्या इतिहासात आजपर्यंत 2च असे वर्ष आहे, 1972 ते 73 आणि 1976 ते 77. या 2 वर्षामध्ये भारताचा आयातीपेक्षा निर्यात जास्त होती. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 1984-85 आणि 1996-97. ऑप्शन नंबर 2 2007-8, 8-9. ऑप्शन नंबर 3 2009-10, 2010-11. ऑप्शन नंबर 4 1972-73 आणि 1978-77. 1972-73. ओके. दुसरा प्रश्न विचारलाय की खालीलपैकी कोणते वित्तीय साधन वित्तीय धोरण साधन नाही. मग वित्तीय धोरण म्हणजे काय? वित्तीय धोरण त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो फिस्कल पॉलिसी. वित्तीय धोरण ज्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो? फिस्कल पॉलिसी. लक्षात ठेवा की भारतीय अर्थव्यवस्था ही 2 गोष्टीने कंट्रोल होते. एक कंट्रोल करते आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, तिला आपण म्हणतो मॉनिटरी पॉलिसी किंवा मौद्रिक धोरण. दुसरं कोण करतं? तर दुसरं कंट्रोल करतं भारत सरकार. कोण करतं? भारत सरकार, ज्याला आपण म्हणतो आर्थिक धोरण किंवा वित्तीय धोरण. मग आरबीआय काय काय करते? तर आरबीआय तुम्हाला माहिती आहे की रेपो रेट, त्यानंतर विचार केलं सीआरआर, त्यानंतर विचार केलं एसएलआर, त्यानंतर विचार केलं रिव्हर्स रेपो रेट, त्यानंतर विचार केला एमएसएफ मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट, त्यानंतर एमएसएस, त्यानंतर विचार केला बँक रेट, त्यानंतर विचार केला ओपन शेअर मार्केटिंग. या सर्व गोष्टी कोण करतं? तर आरबीआय करतं. बाकी आयात वाढवणे, निर्यात कमी करणे, टॅक्स वाढवणे, टॅक्स कमी करणे, योजना चालू करणे, योजना बंद करणे, गव्हर्नमेंट नोकरी भरणे, गव्हर्नमेंट नोकरी कमी करणे, ही गोष्टी कोण करतं? हे भारत सरकार करतं. या म्हणतो आपण व्यापार वित्तीय क्षेत्रीय वित्तीय धोरण. ओके. बघा खालीलपैकी कोणते वित्तीय धोरणाचे साधन नाही? आता वित्तीय धोरणाचे साधन नाही. बघा ऑप्शन 1 कर आकारणी. कर आकारणी कोण करतं? तर भारत सरकार. कर आकारणी कोण करतं? भारत सरकार. म्हणजे वित्तीय धोरण साधन आहे का? आहे. याला म्हणतात मॉनिटरी पॉलिसी, याला म्हणतात वित्तीय धोरण आहे. दुसरं सार्वजनिक कर्ज. कर्ज कोण घेतं? आरबीआय घेते का? नाही. कोण घेते? तर भारत सरकार.
सार्वजनिक कर्ज, आरबीआय येत नाही, भारत सरकार. तिसरा ऑप्शन दिलाय की सार्वजनिक खर्च, खर्च कोण करतो, तर भारत सरकार. आणि चौथा ऑप्शन दिलाय की खुल्या बाजार रोख्यात खरेदी विक्री म्हणजे काय, ओपन शेअर मार्केटिंग कोण करतं, आरबीआय. मग वित्तीय धोरण साधन नाही असा प्रश्न विचारला होता. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर होतं की खुल्या बाजारातील कर्जाची खरेदी विक्री, असं या ठिकाणी याचं उत्तर होतं. पुढचा प्रश्न आपण जर विचार केला की वर्तमान दैनंदिन दर्जा स्पर्श निकष म्हणजे 2009-10 नुसार हा प्रश्न जो आहे हा बेरोजगार टॉपिकामधला प्रश्न आहे की या ठिकाणी दर दिलाय 6.6% होता. तो सीडीएस थ्रू कसा मोजला जातो. ऑप्शन आहेत यामध्ये 30 दिवसाची व्यक्ती, जर समजा की 30 दिवसामध्ये व्यक्तीने किती काम केलं हे सुद्धा या ठिकाणी मोजलं जातं. दुसरं या जुनाट नाही तर नवीन गोष्टी मोजल्या जातात. तिसरं यातून व्यक्ती दर स्पष्ट होतो, तर व्यक्तीने किती कमवलं आहे हे या ठिकाणी प्रश्न होतो. आणि चौथं की एका व्यक्तीने अशी व्यक्ती जी 1 तास काम करते आणि ते 4 तासापेक्षा कमी असते, त्या दिवस काम करते. चूक, अशी व्यक्ती जे 4 तास एका हप्त्यामध्ये काम करते आपण सीडीएस या ठिकाणी मोजलं जातं. त्यामुळे ए आणि सी डी सी ए उत्तर पाहिजे, ए आणि सी या ठिकाणी राईट आन्सर आहे. पुढचा प्रश्न विचारलाय की 2012-13 नुसार भारत सर्वाधिक आयात कोणत्या देशाकडून करतो. लक्षात ठेवा की आज 2012-13 असेल किंवा आताचा कालखंड असेल, भारत सर्वात जास्त आयात जर विचारली इम्पोर्ट आपण चीन याकडून करतो. लक्षात ठेवा चायनाकडून आपण सर्वात जास्त आयात करतो. त्यानंतर युएसए नंतर आयात करतो. त्यानंतर विचार केला तर युई हा देश आहे यावर आयात करतो. त्यानंतर विचार केला तर सौदी अरेबिया या देशावर आयात करतो. ओके, तर 1 नंबर चायना, 2 नंबर युएसए, 3 युएई, 4 सौदी अरेबिया. बघा ऑप्शन नंबर 1 युएसए, ऑप्शन नंबर 2 चीन, ऑप्शन नंबर 3 जपान आणि ऑप्शन नंबर 4 युएई. तर उत्तर काय पाहिजे, चीन. ओके, पुढचा प्रश्न विचारला त्यांनी आर्थिक सुधारणानंतर अप्रत्यक्ष कर संकलनामध्ये काय झालं आहे. बघा आर्थिक सुधारणा म्हणजे इकॉनॉमिकल चेंजेस कधी झाला आपल्या, तर बघा 1991 मध्ये या ठिकाणी आपण एलपीजी धोरण स्वीकारलं, ज्याला आपण म्हणतो लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, उदारीकरण, खासगीकरण, जागतिकीकरण. आणि तेव्हापासून काय झालं, 1991 पासून भारतीय अर्थव्यवस्था ही मुक्त झाली. मुक्त म्हणजे काय की खासगी व्यक्तींना, खासगी कंपनीला भारतामध्ये व्यापार करण्यास परवानगी, खासगी कंपनींना परवानगी. पहिले खासगी कंपनीला परवानगी दिली होती का आपण, नाही, फक्त सरकार, प्रत्येक गोष्ट सरकारच्या मालकीची होती. 1990-91 मध्ये ठिकाणी आपण उदारीकरण, खासगीकरण, जागतिकीकरणानुसार खासगी कंपनी सुद्धा ठिकाणी वाटा दिला. आणि तेव्हापासून काय झालं की खासगी कंपनी वाटाला, म्हणजे खासगी कंपनीचं इन्कम कमी आहे, त्या इन्कम वरती सरकार काय करेल, टॅक्स लावेल. काय लावेल, टॅक्स. सरकारला पण इन्कम पाहिजे ना, त्याला आपण म्हणतो डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स. ओके, म्हणजे काय की एखादी कंपनी समजा आपण बघू ब्रिटानिया तर बिस्किटचा पुढे किंमत किती 20 रुपये, यावरती समजा 18 रुपये किंमत आहे आणि 2 रुपये टॅक्स आहे. 2 रुपये फायनली कोण देईल, ग्राहक, कंझ्युमर. म्हणजे डायरेक्ट कंझ्युमर करेल म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स ची किंमत, म्हणजे काय सरकारचं इन्कम वाढेल. लक्षात ठेवा. प्रश्न विचारलाय की आर्थिक सुधारणानंतरच्या काळात अप्रत्यक्ष कर संकलनात काय होईल. अप्रत्यक्ष इनडायरेक्ट टॅक्स वाढेल, कमी होईल, ऋण राहील, स्थिर राहील. तर काय होईल, वाढेल. काय होईल, वाढेल. ओके, पुढचा प्रश्न विचारलाय की 1990-91 मध्ये निर्यात होणाऱ्या वस्तूची निवड करा. 1990-91 जर आपण विचार केला ना तर त्यावेळेला भारत सर्वात जास्त कापडला निर्यात करत होता. परंतु आता जर विचारलं तुम्हाला या वर्षापासून 2013-14 नंतर भारताने सर्वात जास्त निर्यात ही पेट्रोलियम शुद्ध वस्तू जी आहे, शुद्ध पेट्रोलियम, आपण इराक, कुवेत, इराण या देशाकडून पेट्रोल आयात करतो आणि ते पेट्रोल प्युरिफाय करून, शुद्ध करून तेच पेट्रोल ठिकाणी आपण निर्यात करतो. कोणाला 8 देश यांना आपण ठिकाणी निर्यात करतो. ऑप्शन 1 तयार कपडे, रत्ने अलंकार, चामडी वस्तू, पेट्रोलियम उत्पादने. उत्तर काय पाहिजे, तयार कपडे. परंतु हा जर 2013-14 किंवा 15-16 आतापर्यंत विचारला असेल तर उत्तर काय लिहिसान, पेट्रोल उत्पादन हेच उत्तर लिहायचं. हे या ठिकाणी लक्षात ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. ओके, पुढचा प्रश्न आयोगाने विचारलाय, अतिशय सोपा प्रश्न आहे की जीएसटी मध्ये 5% ते 6% एवढा तयार करण्यात यावा ही या टायमाला संवाद कुठल्या वित्त आयोगाने केला होता. तर 13 वित्त आयोग जो आहे डॉक्टर विजय केळकर यांनी सांगितलं होतं की जीएसटी हा 5 ते 6% एवढा असावा. ओके, ऑप्शन 1 11 वित्त आयोग, ऑप्शन 2 12 वित्त आयोग, ऑप्शन 3 13 वित्त आयोग आणि ऑप्शन 4 नीती आयोग. तर कोणी सांगितलं होतं, 13व्या वित्त आयोगाचे विजय केळकर यांनी या ठिकाणी सांगितलं होतं. हे या ठिकाणी लक्षात ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. बघा पुढचा प्रश्न आहे
भारतामध्ये तूट भरण्यासाठी पुढील कोणती गोष्टी मोजतात? मला सांगितलं की भारत तूट कधी भरतो? एक तर आरबीआय कडे जाईल की बाबा मला कर्ज दे, एक तर काय आपले शेअर्स आहे, आपले डिबेंचर्स आहे, आपले बॉन्ड्स आहे, ते आरबीआयला विकेल, तेवढं कर्ज उभारेल, किंवा आरबीआयला सांगेल की नवीन चलन छाप, नवीन चलन अर्थव्यवस्थेमध्ये येतील, किंवा काय केलं अंतर्गत कर्ज घेईल, म्हणजे देशाच्या इंटरनल मधून कुठल्या कंपनीकडून कुठल्या बँकेकडून कर्ज घेईल, किंवा एक्सटर्नल कर्ज घेईल, किंवा बाहेरगत कर्ज घेईल. ते या ठिकाणी महत्त्व. लक्षात, भारतामध्ये आज सुद्धा भारतावर 84% कर्ज, 84% लोन, 84% कर्ज हे इंटरनलच आहे. म्हणजे भारतावर सर्वात जास्त अंतर्गत देयता जास्त आहे. म्हणजे सर्वात जास्त पैसे भारताचे जे पैसे आहे त्या ठिकाणी भारताच्या अंतर्गत जास्त आहे, इंटरनल जास्त आहे, एक्सटर्नल बाहेर नाही आहे. बघा प्रश्न आहे की भारताच्या तुटीच्या भरण्यामध्ये पुढील गोष्टी येतात. एक, केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेणे. सांगितलं काय करेल भारत? केंद्र सरकारकडून भारतीय रिझर्व्ह बँक कर्ज घेणे. बरोबर आहे. दुसरं, बाजारात आणलेल्या सरकारी हुंडीच्या प्रमाणात भारतीय रिझर्व्ह बँक आपली साठलेली रोखीची शिल्लक कमी करणे. तर शिल्लक ती कधीच कमी करत नाही. आपली बाजार आणले सरकार, हा बरोबर आहे, आपले जे रोख आहे, आपले जे कॅश आहे ते भारत काय करेल की आरबीआय कमी करेल. साहजिकच आहे की काय की समजा भारतीय रिझर्व्ह बँकेला भारत सरकारने शेअर दिले, मग त्या शेअरच्या जेवढ्या किमती असतील, इक्विव्हॅलंट असेल, त्या किमतीच्या दरम्यानमध्ये आरबीआय ते भारत सरकारला नोटा देईल. साहजिकच आहे की आरबीआयचा जो स्टॉक आहे, जे रोख आहे, ते कमी होईल. ओके. तिसरं, चलन निर्माण करेल. काय करेल? चलन निर्माण करेल. म्हणजे ऑप्शन नंबर ए सी बरोबर, बी सी बरोबर, ए बी बरोबर, ए बी सी बरोबर. तर उत्तर काय पाहिजे? ए बी अँड सी या ठिकाणी बरोबर आहे. तर असे या ठिकाणी 2017चा हा जो PSI STI असिस्टंट आहे यामध्ये यावरती प्रश्न येऊन गेला होता. ओके. पुढचा पण जर विचार केला की 2018चा PSI STI आणि असिस्टंटचा हा पेपर आहे, हा बघूया की या पेपरमध्ये कसे प्रश्न होते. बघा, आपण जर विचार केला तर लक्षात ठेवा की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सध्या शेती आणि खनिज या दोन साधनाचा वापर, उत्पादन जीडीपी मध्ये कमी होतोय. म्हणजे स्थूल देशांच्या उत्पादनामध्ये शेती आणि खनिजाचा वाटा सतत कमी होत चाललेला आहे, हे लक्षात ठेवा. बाकी सर्व सतत वाढत चाललेलं आहे. बघा प्रश्न आहे 1950-51 ते 2013-14 या काळात एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनात शेती क्षेत्राचा वाटा कसा होतोय? तर स्थिर आहे, घटतोय, वाढतोय, तटस्थोय. तो घटतोय, कमी होतोय. 1950-51 मध्ये विचार केला शेती 65% होती, आणि आता जर 13-14 मध्ये विचार केला सध्या 12% शेती आहे. म्हणजे जीडीपी मध्ये 12% इन्कम शेतीचा आहे. त्यामुळे सध्या जर काय लो म्हणजे लॉस कमी होत चाललाय, त्या ठिकाणी डिक्रीज किंवा इन्क्रीज नव्हता, डिक्रीज कमी होत चाललाय, त्या ठिकाणी लक्षात ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. ओके. पुढचा प्रश्न जर आपण विचार केला तर तो प्रश्न विचारलाय राजकोषीय तूट, महसूल तूट, वर्ष अखेर एकूण थकबाकी देयता आणि एकूण राष्ट्रीय उत्पादन. 2018-19च्या अंदाजपत्रकात त्यांनी सांगितलं होतं की या ठिकाणी आपली राजकोषीय तूट किती. लक्षात ठेवा की सर्वात कमी ते तूट असते, सर्वात कमी जे तूट असते ती कुठली असते? तर ती असते महसूल तूट. बघा राजकोषीय तूट किती? 3.3. राजकोषीय तूट म्हणजे काय? एकूण अर्थसंकल्प, एकूण महसुली जमा प्लस एकूण भांडवली जमा मायनस एकूण महसुली खर्च प्लस भांडवली खर्च, त्याला आपण म्हणतो राजकोषीय तूट. साहजिकच आहे, दोन्ही म्हणून जे तूट आहे हे जास्त आहे. मग एकूण महसूल तूट किती? 2.2. राजकोषीय तूट किती? 3.2. आणि वर्ष अखेर एकूण देयता म्हणजे सरकारवर कर्ज किती? तर 48.8%. आणि देशाच्या उत्पादनात जीडीपी मध्ये किती टक्के या ठिकाणी सरकारला तूट भरून काढायची आहे? तर 12.1%. हे लक्षात ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न विचार 2015-16 साठी मनरेगा या योजनेसाठी सरकार एका दिवसाला किती रुपये देते? बघा आता इथे कन्फ्युजन खूप मुलांना झालं की सर ऑप्शन पण सेम आहे की कळत नाही काय करायचं. 262 ऑप्शन 3 म्हणजे 265 रुपये 53 दिवसासाठी, 262 रुपये 53 दिवस, म्हणजे एका दिवसाला 262 तर 53 दिवस काम करावं लागतं. दुसरा आपण जर विचार केला 242 रुपये 60 दिवस काम करावं लागतं. तिसरं विचार केला 324 रुपये 44 दिवस काम करावं लागतं. आणि चौथा विचार केला 370 रुपये 50 दिवस काम करावं लागतं. बघा की 323 रुपये 242 रुपये 60 दिवस एवढ्याच 2 महिने या ठिकाणी काम मिळतं. तर या ठिकाणी लक्षात ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. बघा पुढचा प्रश्न विचारलाय की नियोजनाच्या नंतरच्या टप्प्यामध्ये सरासरी जीडीपी मध्ये काय रेट आहे? 1981 82 चा रेट आहे. बघा 1981 ला आपण जर विचार केला समजा आपला जीडीपी 3% असेल तर 2012 ला जीडीपी तोच असणार आहे का? का असेल? वाढलाय.
किती झालाय 60%. कारण 1981 ला सरकारकडे जमा कमी होती. 1981 पर्यंत सरकार फक्त सरकारवर डिपेंडिंग होती. पण 1991 ला आपण एलपीजी धोरण स्वीकारलं आणि तिथून खासगी कंपनी सुद्धा महत्व दिलं. साहजिकच खासगी कंपनीचं इन्व्हेस्टमेंट वाढलं, त्यामुळे देशाचा ग्रोथ, लोकांना कामं मिळाले आणि त्याच्यामुळे काय झालं की या ठिकाणी जीडीपी वाढलेला आहे. ऑप्शन 1 3.5% होता, 5.9% होता, 5.7% होता, 4.2% होता. तर 5.9% त्यावेळेला होता. हे या ठिकाणी लक्षात ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न विचारलाय की 2004-5 मधील सार्वजनिक उपक्रमाच्या कामगिरीवरून नवीन आर्थिक पर्यावरणामध्ये सामाजिक उपक्रम, म्हणजे या ठिकाणी पर्यावरणामध्ये सार्वजनिक उपक्रम तेव्हाच चांगली कामगिरी करू शकतात. कधी तर एक पुरेसे स्वायत्तेनंतर, म्हणजे पर्यावरणामध्ये चांगल्या लोकांना काम करण्यासाठी दिलं असेल तर. दुसरं, नोकरशाही राजकीय शाहीचं नियंत्रण असेल तर. नोकरशाहीवर राजकीय शाही नियंत्रण घट, म्हणजे नोकरशाहीवर जे गव्हर्नमेंटवर जे नियंत्रण आहे, पॉलिटिकल लिडरचं नियंत्रण आहे, ते जर कमी झालं असेल तरी सुद्धा पर्यावरणाला परिणाम होऊ शकत नाही, म्हणजे काम होऊ शकतं. तिसरं, सार्वजनिक उपक्रमामध्ये खासगी संस्कृती सुरू करणे, प्रायव्हेट सेक्टरला जर या ठिकाणी महत्व दिलं असेल तरी सुद्धा या ठिकाणी फायदा होऊ शकतो. चौथं, वरील सर्व उपाय आहेत. उत्तर काय पाहिजे? वरील सर्व उपाययोजना. पुढचा प्रश्न आहे, शेती क्षेत्रासाठीच्या आर्थिक नियोजनाचे खालील कोणती उद्दिष्ट आहे? शेतीमध्ये जर नियोजन करायचं असेल, प्लॅनिंग करायचं असेल तर पहिलं काय, शेतीमध्ये उत्पादन वाढवणं. मग शेतीत उत्पादन जर वाढलं तर ऑफकोर्स शेतीत उत्पादन वाढलं असेल तर रोजगार सुद्धा मिळेल आणि ग्रामीण भागातील विषमता आहे ती सुद्धा काय होईल? कमी. श्रीमंत आणि गरीबी ह्या दरी आहे या ठिकाणी कमी आहे. ऑप्शन 1 शेती उत्पादनात वाढ होणे, बरोबर. रोजगार संधीमध्ये वाढ होणे, बरोबर. आणि तिसरं, ग्रामीण भागातील उत्पन्नातील विषमता कमी करणे. वरील सर्व. उत्तर काय पाहिजे? वरील सर्व. बघा प्रश्न काय की शेती क्षेत्राच्या आर्थिक नियोजनासाठी खालीलपैकी कोणते उद्दिष्ट आहे? ऑप्शन 1 शेती उत्पन्नात वाढ करणे, ऑप्शन 2 रोजगार संधीत वाढ करणे, ऑप्शन 3 ग्रामीण भागातील उत्पन्नातील विषमता कमी करणे आणि ऑप्शन 4 वरील सर्व. उत्तर काय पाहिजे? वरील सर्व या ठिकाणी महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न विचारलाय, जोडायला हा प्रश्न विचारला बघा की अगट प्रधानमंत्री मुद्रा योजना, सौभाग्य योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि उज्ज्वला डिस्कॉम योजना. ओके, तर बघा हे योजना माहिती पाहिजे की प्रधानमंत्री मुद्रा योजना विचारते काय? उद्योगासंदर्भात योजना आहे. उद्योग जे लहान जे होतकरू लोक आहेत त्यांना काम करायची इच्छा आहे, म्हणजे बिझनेस टाकायचे आहे, नवीन बिझनेस सुरू करायचे आहे, अशा लोकांसाठी सरकार लोन प्रोव्हाइड करते. तरी आहे होतकरू योजनांसाठी कुठली? तर कुटुंब उद्योगासाठी कुठली? तर प्रधानमंत्री मुद्रा. सौभाग्य योजना काढली आहे तर घरगावामध्ये सर्व घरामध्ये लाईन येण्यासाठी ही एक सार्वजनिक घरगुती विद्युतीकरण योजना आहे. कुठली? सौभाग्य. त्यानंतर पुढची प्रधानमंत्री उज्ज्वला योजना काय? दारिद्र्यरेषेखालील जे व्यक्ती आहेत, बीपीएल लोक जे आहेत, या बीपीएल व्यक्तीला महिलांना 1600 रुपयामध्ये या ठिकाणी सिलेंडर प्रोव्हाइड करण्याची ही योजना होती, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. आणि डिस्कॉम काय? तर डिस्कॉम आहे वीज वितरण कंपन्यांचे आर्थिक आरोग्य सुधारणे. वीज वितरणच्या कंपन्या आहेत त्यांच्या आर्थिक आरोग्य, म्हणजे कंपन्यांमध्ये जो भ्रष्टाचार आहे, कंपनीचे तोटा निर्माण कमी करणं, हे या ठिकाणी सरकारचं उद्दिष्ट आहे. तर असं लक्षात ठेवा. तर प्रधानमंत्री मुद्राचं उत्तर काय? सूक्ष्म उद्योगांना पुनर्वित्त आणि विकास करणे. दुसरं, सौभाग्य योजना काय? सार्वजनिक घरगुती विद्युतीकरण करणं. प्रधानमंत्री उज्ज्वला दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाला एलपीजी जोडणे. आणि उज्ज्वला डिस्कॉम काय? वीज वितरण कंपन्यांचे आर्थिक आरोग्य सुधारणे. पुढचा प्रश्न विचारलाय, मौद्रिक धोरण म्हणजे असे नियामक धोरण ज्याद्वारे केंद्रीय बँक टिंबटिंबवर नियंत्रण ठेवते. बघा तुम्हाला मी आताच या ठिकाणी मौद्रिक धोरण काय आहे ते सांगितलं होतं की ज्यामध्ये आरबीआय सांगितलं रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, बँक रेट, सीआरआर, एसएलआर, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटीज, मॉनिटरी पॉइंट्स आहे. ओके, मग आता पहिला प्रश्न सांगितलं बघा की सार्वजनिक खर्च. तुम्हाला सांगितलं मी सार्वजनिक खर्च कोण करतं? आरबीआय करते का? नाही. कोण करतं? भारत सरकार. पुढचं विचार. दुसरं, कर महसूल टॅक्स कोण लावतं? आरबीआय लावते का? कोण लावतं? भारत सरकार. तिसरं आहे वरील सर्व. आणि चौथा आहे पैसा पुरवठा. पैसा पुरवठा कोण करतं अर्थव्यवस्थेत? भारत सरकार करते का? कोण करते? आरबीआय. मग प्रश्न बघा समजून घ्या. मौद्रिक धोरण, मौद्रिक म्हणजे मॉनिटरी पॉलिसी, असे नियामक धोरण की ज्याद्वारे केंद्रीय बँक टिंबटिंबवर आपले नियंत्रण ठेवते, म्हणजे आरबीआय नियंत्रण ठेवते. एक, सार्वजनिक खर्चावर नियंत्रण आरबीआयचं नसतो, तर भारत सरकार बघतं. कर महसूल टॅक्स कोण करतं? तर भारत सरकार करतं. तिसरं, पैशाची पुरवठा कोण करतं? तर भारत सरकार करतं. आणि चौथं, वरील सर्व. त्याचं उत्तर काय पाहिजे? पैशाचा पुरवठा. याचा आन्सर पाहिजे कोण करतं? आरबीआय. बाकी सर्व विचार केलं तर बाकी सर्व हे गव्हर्नमेंटचं याच्यामधलं येतं, या ठिकाणी लक्षात ठेवणं आवश्यक आहे.
पुढचा जो प्रश्न विचारला आहे आयोगाने, महाराष्ट्र सरकारच्या 2016-17च्या अंदाजपत्रकीय अंदाजानुसार राज्य सरकारच्या महसुलातील विविध महसूल स्रोताच्या महत्वानुसार विविध महसूल स्रोतांच्या सापेक्ष वाट्यांचा क्रम खालीलप्रमाणे कुठला आहे. म्हणजे राज्य सरकारला महसूल सर्वात जास्त कुठून मिळतो महाराष्ट्र सरकारला? 1 राज्य उत्पादन शुल्क, विक्री कर, इतर कर. 2 वीज कर आणि शुल्क, राज्य उत्पादन शुल्क, वाहन कर. सी विक्री कर, शुल्के, नोंदणी शुल्के, राज्य उत्पादन शुल्के. डी शिक्के, नोंदणी शुल्क, राज्य उत्पादन शुल्के. वरील कुठलेही नाही. तो उत्तर आहे सी अँड डी. म्हणजे काय? विक्री कर, शिक्के, नोंदणी शुल्क आणि राज्य उत्पादन शुल्क. नंतर शिक्के आणि नोंदणी शुल्क, राज्य उत्पादन शुल्क. इतर या ठिकाणी महत्वाचं आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न जर आपण विचार केला अर्थशास्त्र या विषयामध्ये, तर एवढेच या ठिकाणी या पेपरमध्ये या ठिकाणी प्रश्न आले होते. बघा, एकंदर विचार केला तर अतिशय सोपे प्रश्न होते, परंतु सोपे हे प्रश्न क्वेश्चन तुम्हाला कळले जातील जर तुम्ही प्रॉपर चांगला स्टडी केला, कन्सेप्ट समजून घेतली तर अतिशय सोपा हा विषय आहे. खूप सोपा विषय आहे मित्रांनो. फक्त डोक्यामध्ये जो विचार आहे की अतिशय अवघड आहे, अतिशय हार्ड आहे, हा विषय पहिले तुम्ही मनातून डोक्यातून विचार काढून टाका. हा जर तुम्ही काढला तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी हा अर्थशास्त्र विषय अजून स्ट्रॉंग करणार आहोत. तर मित्रांनो, कॉम्पिटिशन जर विचार केला तर खूप हार्ड कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटिक्स, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटिक्स या विषयामध्ये सर्वजण स्कोअर करतात, परंतु स्कोअर कुठं होत नाही मुलांचा, तर इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र आणि सायन्स, चालू घडामोडी या 3 विषय जर तुम्ही स्ट्रॉंग केले तर 100% तुम्ही पूर्व परीक्षा 100% पास होणार. ज्याला STI व्हायचं आहे तर लक्षात ठेवा की आपलं टार्गेट हे जवळजवळ 55+ पाहिजे. ज्याला PSI व्हायचं आहे त्याला लक्षात घ्या आपलं टार्गेट हे 45+ पाहिजे, आणि ज्याला ASO व्हायचं आहे त्याला 55+ टार्गेट पाहिजे. तर या ठिकाणी तुम्ही एक्झाम क्वालिफाय होऊ शकतात. तर मित्रांनो, तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल त्या ठिकाणी मी सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमचं काही म्हणणं असेल, काही सजेशन असेल तर तुम्ही मला सांगू शकता. पुढचं लेक्चर जे येईल त्या ठिकाणी हिस्ट्री या ठिकाणी प्रत्यक्ष प्लासीच्या युद्धावर या ठिकाणी प्रत्यक्ष सुरू करणार आहोत. त्याच्यानंतर पुढचं जे लेक्चर असेल ते इकॉनॉमिकचा 2019चा PSI, STI, ASO पूर्व परीक्षा, आणि त्यानंतर कंबाईन ग्रुप सीचा एक्साइज क्लेरिकलचा पूर्व परीक्षा तुम्हाला येईल. तर मित्रांनो, थँक्यू, धन्यवाद.